राज्यामध्ये तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाने जे आहे ती जे धुमाकूळ घातलेला आहे। आता मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस येत्या 2 तासामध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। चक्रीवादळाचा परिणाम राज्यावरती आता पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। विजांसह तुफान स्वरूपाच्या पावसाचं आगमन हे राज्यामध्ये आता झालेलं आहे। येत्या 2 तासात हाय अलर्ट राज्यासाठी आहे। व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघा, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पाहायला मिळेल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात, मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे महत्त्वाचा अंदाज रोजची रोज पाहायला मिळत नाही। आता सबस्क्राइब करा। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। आता बघू शकता येत्या 2 तासात मुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टीचे संकेत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वत्र जे आहे ते सतर्क राहणे गरजेचे आहे। इकडे बघू शकता सध्या स्थितीला चौसाळा जामखेड अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता पाहायला मिळत आहे। तुफान पावसाने आता धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलेली आहे। राळेगाव कडाच्या भागात मुसळधार पाऊस आता सुरू झालेला आहे। येत्या 2 तासामध्ये अजून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे सतर्क राहा। परळी केजच्या भागात काही ठिकाणी पाऊस वाढणार आहे। सध्या स्थितीला पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे कळंब बर्दापूरच्या भागात मेघगर्जनेसह तुफान पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी राज्यातील आता सतर्क राहावे। हाय अलर्ट इकडे करमाळा आहे, परंडा, बार्शी, वैरागच्या भागाकडे देखील आहे। याही ठिकाणी सतर्क राहावे। हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। अकलूज, इंदापूरच्या भागामध्ये देखील, बारामती, फलटणच्या भागात हाय अलर्ट मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे सतर्क राहा। रेड स्वरूपाचा अलर्ट या ठिकाणी जाहीर झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। जामखेड, बीड, केजच्या भागात, परळी, अहमदपूर याही ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे। पावसासोबत मोठं नवीन संकट राज्यात दाखल झालेलं आहे। कोणतं संकट आहे ते तुम्हाला सांगणार आहे। विजांचं संकट आहे। विजांसह तुफान पाऊस पाहायला मिळत आहे। गारपिटीचा धोका कमी झाला असला तरी विजांचा जोरदार धमाका, आपल्याला जोरदार धोका हा राज्यावरती पाहायला मिळत आहे। त्यामुळे सतर्क राहा। तसेच इकडे दौंड, खेड, जुन्नर, अहिल्यादेवीनगर या भागात तुफान पाऊस आता सुरू झालेला असून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी आता लागण्यास सुरुवात झालेली आहे। मध्यम ते मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। उदगीर, पेठ, लातूरच्या भागात तुफान पाऊस सुरू आहे। आता पावसाचा जोर अजून वाढणार असून बार्शी, पेठ, करमाळा, तुळजापूरच्या भागात तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। विजांसह पाऊस येत आहे। करमाळा, इंदापूर, पंढरपूरच्या भागात देखील तुफान पाऊस आहे। तसेच सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका, कारण की मोठं संकट येत आहे। तालुक्यांची, जिल्ह्यांची आपण नावे देखील सांगत आहोत। बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केल्याचं दिसत नाहीये। चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकणे गरजेचे आहे। तसंच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देखील आपण देतच असतो। तसेच इकडे बघू शकता यामध्ये येत्या 2 तासामध्ये तुफान पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे। गोरेगावच्या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे। पूर परिस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती तयार झालेली आहे। तसेच इकडे इंदापूरच्या भागात, पुणे, खेडच्या भागात अतिवृष्टीला सुरुवात झालेली असून सतर्क राहावे। विजांचा धोका आहे। विजांसह तुफान वादळी पाऊस या ठिकाणी दाखल झालेला आहे। महाराष्ट्राला, पूर्ण महाराष्ट्राला पाऊस हा झोडपून काढणार आहे। त्यामुळे सर्व महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। विजांसह अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा राज्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये सक्रिय झालेला आहे। यामध्ये नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल, या भागामध्ये देखील तुफान पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे। सेलूच्या भागात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे। बीड भाग असेल, या ठिकाणी देखील तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। परळी, अहिल्यादेवीनगर, जुन्नर, खेड येत्या 2 तासात मुसळधार पाऊस येत आहे। इगतपुरी, वाडा, शहापूर, राजूरचा भाग, जव्हार, त्रिंबक, नाशिकचा भाग, निफाड, कापरडा, वणीचा भाग, मनमाडच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। चाळीसगाव, मालेगाव, सटाणाचा भाग असेल, सापुत्रा, हवा मुसळधार पाऊस येत्या 2 तासात हजेरी लावणार आहे। पावसाचा जोर वाढतानाचं चित्र देखील पाहायला मिळणार आहे। यामुळे सतर्क राहा। साक्रीच्या भागामध्ये, धुळेच्या भागात देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे। तसेच अजून काय बदल झाला, कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार असेल त्याबाबतचा व्हिडिओ अजून एक चॅनलवरती येत आहे। तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राइब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून आता चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।